मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला धक्का आहे। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात पक्षप्रवेश आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या सेनेत त्या नाराज होत्या। अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झालेला आहे। मुळात तेजस्वी घोसाळकर कोण आहेत पाहूया आपण। शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत। 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत घोसाळकर विजयी झाल्या। शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत। माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आहेत। मुंबई जिल्हा मध्य सहकारी बँक संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांची वर्णी आहे। पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे। पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहित नाही कसं बोलू। पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ही सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते। जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन हीच ग्वाही देते। उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे। आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले। आमच्या पक्षामध्ये ज्याला ज्याला प्रामाणिकतेने मुंबईकरांची सेवा करायची आहे तो भारतीय जनता पक्षातच येईल। तेजस्विनी ताईंशी चर्चा गेल्या महिन्याभरात माझी स्वतःची माननीय मुख्यमंत्र्यांशी, प्रवीण दरेकरांशी, अमित साटम यांच्याशी सातत्याने झाली। त्यांना मुंबईकरांची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी उबाटा सेनेला लाथ मारण्याचा निर्णय केला असेल आणि भाजपमध्ये प्रवेश केला असेल त्याचं स्वागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।